माझ्यासोबत आता अशी व्यक्ती आहे जिचं इंट्रोडक्शन फक्त एका शब्दात मिस्टर परफेक्शनिस्ट. सबसे पहिले जय महाराष्ट्र में बहुत बहुत स्वागत आहे. जय महाराष्ट्र. मकरंद तुझंही. हां, जय महाराष्ट्र. आमिर, तुला मराठीतच विचारेन. सर्वप्रथम मकरंदच्या सॅटर्डे संडेच्या प्रीमियरसाठी आल्यास तर किती खुश आहे आणि मकयासोबतची दोस्ती तुझी आहेच नेहमीची. मला खूप आनंद वाटतं की मॅकचं फिल्म आज रिलीज होतं सॅटर्डे संडे आणि माझा खूप शुभेच्छा मॅकला आणि पूर्ण टीमला. मकरंद, नक्कीच आज आमिर आला स्वतःहून, तर त्याविषयी किती तुझ्या. खरं तर माझी मी अख्खी टीम बघितली. आमिर आल्यापासून सगळं कोणी काही बोलतच नव्हतं आणि सगळे मला म्हणाले होते आमिर आलं की आम्ही तुला सोडणार नाही, काही ना, आणि सगळ्याची दातखिळी बसली. म्हणजे ते त्याचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आमिरला मी जे बघितलं होतं तिथून तो जो आज जो आहे, मला वाटतं स्वतःचंच त्याचं एक असं शिल्प झालेलं आहे आणि ते फार गमतीशीर आहे. शिल्प इज स्कल्पचर. बिकम अ स्कल्पचर ऑफ युअर. आय होप नॉट. नो नो नो. सॅटर्डे संडे फिल्म आहे, गँगस्टरवर आधारित एक सिनेमा आहे. तर सिनेमाचा ट्रेलर पाहिला तर. हो, मी पाहिलं. खूप छान आहे आणि खूप एंटरटेनिंग मला वाटतं. भरपूर ॲक्शन आहे आणि ते त्यांचे ड्रॅमॅटिक्स खूप इंटरेस्टिंग मला वाटलं. आणि मराठी सिनेमा आतापर्यंत कोणता पाहिला आणि आवडता कोणता सिनेमा ठरला? पांढरी पाहिलं अबाउट 2-3 months बॅक. खूप छान फिल्म, खूप छान. म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्म्स आय सीन. नॉट ओनली मराठी फिल्म्स. व्हेरी गुड फिल्म, एक्सलंट. तुला एक परफॉर्मन्सेस आहे आउटस्टँडिंग. तो स्वतः डायरेक्टर पण. हो 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 हो. अप्रतिम काम केलं. नागराजचा पण परफॉर्मन्स. तुला एक प्रश्न की आमिरला या प्रीमियरला बोलवण्याआधी काय संकल्पना होती आणि कधी विचार केला असं आमिरला बोलवायचं? नाही, आमिरला बोलवणं म्हणजे असं कसं देवाला बोलवण्यासारखं. अरे कसं आहे, कारण याचं कारण आहे की आमिरला फक्त मी बोलवत नाही, अख्खं माझ्याबरोबर. मी जर मराठी फिल्म करतोय तर अख्खा महाराष्ट्र बोलवतोय, जर हिंदी फिल्म बोलवतोय तर अख्खा देश बोलवतोय. त्यामुळे मी त्याला बोलवणं म्हणजे कसं आहे, हे बघ कसं आहे, माणूस मोठा होणारच आणि तो मोठा झालेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे मी त्याच्याबद्दल असं नव्हतं केलं की मी एक फिल्म बनवणीन आणि त्याला बोलवीन. येस, आय ऑलवेज वॉज फॉलोइंग हिज लाईफ अँड हिज करिअर. अँड आपल्याला असतात ना काही मनात काही माणसं खूप आवडतात आपल्याला. त्यांच्या ग्रोथमुळे आपल्याला असं वाटतं की समाजाची ग्रोथ होते, आपल्याला पण काहीतरी इन्स्पिरेशन मिळतं. तशातला तो माणूस आहे. त्यामुळे असा माणूस त्याच्याबरोबर कॅल्क्युलेशन काय करणार, त्याने त्याचं कॅल्क्युलेशन नाही केलं. आत्ता मी बोलत होतो करिअरबद्दल. आमिरला आता मराठी सिनेमाही करायचा आहे, ती उत्सुकता आहे सगळ्या मराठी प्रेक्षकांना. लवकरच आमिर कसं आहे मराठी सिनेमाचं मला करायचं आहे. मला जर स्क्रिप्ट मिळालं, छान स्क्रिप्ट मिळालं तर मला करायचं. मकरंद, तू काही प्लॅन करतोय आमिरसाठी? अगं, आमिरसाठी प्लॅन नाही करता येणार. मी तुला सांगतोय, म्हणजे त्याचा इतका ओपन आहे तो, फॉरगेट मी किंवा काय. त्याला कोणी अननोन माणूस पण त्याला काही आवडलं तर तो त्याच्यातनं करू शकतो. लक्षात घे, त्यांनी केलेल्या फिल्म्स आहे बऱ्याच फर्स्ट टाइम डिरेक्टर्स बरोबर केलेल्या फिल्म्स आहेत. त्यामुळे त्याला कोणी मित्र वगैरे म्हणून तो फिल्म करेल अशातला भाग नाही. ऑफकोर्स आमिर बरोबर काम कोणाला करायचं नाही. त्यामुळे जर मला कधी आलं तेवढं मी त्याला फक्त सांगू शकतो की ही गोष्ट आहे, पण पुन्हा माझ्याकडे तेवढं नसेल लिहिलेलं. त्यामुळे त्याला मी सांगेन तूच विचार कर आणखी. आणि आता उत्सुकता आहे पीकेची सगळ्यांना. पीकेची पोस्टर मग सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. सब लोग तुझे क्या है एग्जैक्टली की आमिर, मेरे को बता वो पोस्टर के बारे में बोलू. हां बोल बोल. हां, मैं बोलू. तुझे काय मालूम आहे? नाही, मला काय माहिती आहे, गंमत आहे. मी आमिर असं पेपर चाळत होतो आणि अचानक असं बघितलं आणि लिटरली द रिएक्शन वॉज दिस. और सुबह ना अभी आप जगह नहीं होते हो और आप अखबार ऐसे ही घुमाते रहते हो. अचानक से मैं जग गया वो देख के. मैं बोला ये क्या है. आणि गंमत काय होती माहिती त्या ह्याच्यात, तो माणूस उभा आहे, खूप स्ट्रॉंग आहे, पण त्याचे एक्सप्रेशन बघितलंस ना तू, तर त्या एक्सप्रेशन मध्ये राग आहे, पण त्याच्यात काहीतरी मिस्चिफ आहे, काहीतरी कळत नाहीये त्याला. आणि मला लक्षात काय आलं, त्याच्याकडे टेप रेकॉर्डर आहे. म्हणजे मला असं वाटलं की काहीच आता उरलेलं नाहीये, पण काहीतरी रेकॉर्ड केलेलं कदाचित असेल असं मला वाटलं. मला माहित नाही त्याच्या पुढे काय आहे, पण त्याच्यात काहीतरी आहे. तर तो रेकॉर्ड केलेला आवाज आहे. मॅकने आपला स्क्रिप्ट बनवली. नाही तसं नसेल, पण आय वॉज एक्साइटेड. बरेच रिॲक्शन्स आले. एलियन्स आहे, कोणी शराबी आहे, तर काय एक्झॅक्टली काय असणार? तुम्ही चित्रपट बघा. मी काय बोलू. इतकं बोलायचं आहे मला की राजू जे डायरेक्टर आहे तो असं माणूस आहे जे खूप मोठी गोष्ट करतो फिल्ममध्ये. इन ऑल हिज फिल्म्स ही सेज अ व्हेरी बिग थिंग. तो आय थिंक इस फिल्म में भी ह्या फिल्ममध्ये पण तो
मोठी गोष्ट करतो. आणि हे whether you have wearing clothes or not is not important. I mean, you see, vulgarity is totally different from wearing clothes or not. So I think that he's a very wonderful person, Raju. And what he's trying to say is a very big thing. You know, there's one doha of Kabir, घूंघट के पट खोल तुझे पिया मिलेंगे, which means that हम सब के चेहरे पे आँखों में घूंघट है, कुछ ना कुछ पर्दा है जिससे हम को सही दिख नहीं रहा है. तो जब हम अपना पर्दा निकालते हैं तो फिर हमको सच्चाई दिखती है. सच्चाई मतलब ऊपर वाला. घूंघट पिया मतलब ऊपर वाला. घूंघट के पट खोल तो है पिया दिखेंगे. यू रिमूव द कर्टन्स ऑफ लाइज फ्रॉम योर आईज and you will see the truth. You will see God. So that's all I want to say regarding the poster. क्रेडिट क्यू दिलेला आहे बघा तुम्ही. पण गोष्ट मोठी आहे, नक्कीच फार मला आवडली गोष्ट. आणि मला ना, मी खरं सांगतोय, ते पोस्टर बघितलं म्हणजे झोप उडाली असेल, पण वल्गॅरिटी अजिबातच नव्हती त्याच्यात. मला तर उगाच खूप गोडवा वाटला आणि खूप रहस्य दिसलं. आणि ही गोष्ट कुठेतरी टेक ऑफ घेणार असं वाटलं मला, मोर दॅन एनिथिंग एल्स, की तो जो ट्रॅक होता. म्हणून तर मी त्याला म्हणून म्हटलं इट्स अ मॅडनेस इन इन्फायनाईट. तो ट्रॅक असा जातोय कुठेतरी आणि याच्याकडे आहे. आता हा काय करणार माहित नाही. तर जीवनाचं इतकं मोठं आहे ते, विलक्षण असा जर्नी, यात्रा आहे ती. तर मकरंद, सॅटर्डे संडेसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही राखतो पीके के लिए बोलतो. थँक्यू सो मच आपसे बातचीत.